भारताचं संविधान कोणी लिहायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेसचा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. तो संदर्भ मी तुम्हाला सांगतो कारण हा संदर्भ साधा नाही आहे. विद्युत चक्रवर्ती नावाच्या एका लेखकाचं पुस्तक न्यूयॉर्कहून पब्लिश झालेलं आहे आणि त्या पुस्तकातला हा संदर्भ आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताच्या संविधान सभेमध्ये इतके बॅरिस्टर लोक होते पण भारताचं संविधान कोणी लिहायचं असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंग्लंडमध्ये एक मोठे कायदेतज्ञ होते सर विल्यम आयवर जेनिंग्स यांना बोलवून भारताचं संविधान लिहून घ्यायचं ठरवलेलं होतं. आता हा संदर्भ बऱ्याच लोकांना माहिती नाही की नेहरू हे सगळं करत होते त्या कालखंडामध्ये. नेहरूंनी ठरवलं की त्या व्यक्तीला भारतामध्ये बोलवायचं आणि त्यांच्याकडून संविधान लिहून घ्यायचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नाही हे अगोदरपासूनच ठरलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतामधून निवडून गेले पण तो प्रांत पाकिस्तानमध्ये गेला त्यामुळे त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना प्रश्न निर्माण होत होते की नेमकं संविधान लिहायचं कोणी. संविधान सभा तर तयार झालेली आहे पण याची जबाबदारी नेमकी कोणाला द्यायची. तर नेहरू हे ठरवत होते आणि त्यांनी मला असं वाचण्यात आलेलं आहे की त्यांनी सर विल्यम आयवर जेनिंग्स यांच्याशी संपर्क केला होता. पण सर विल्यम आयवर जेनिंग्स यांनी नाव कोणाचं सुचवलं असेल संविधान लिहायसाठी तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या देशाचं संविधान लिहू शकतात, तुम्ही त्यांचा विचार का करत नाही. आणि फिरून फिरून ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आली. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला जरी संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नाही असं ठरवलं गेलं असलं तरी नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सुरू झाला. आणि काँग्रेसला एकच असं सदस्य होता भारताच्या संविधान सभेमध्ये ज्याला काँग्रेसला निवडून आणावं लागलं. अन्यथा काही गरज नव्हती. म्हणजे एवढे सदस्य होते, 96 बॅरिस्टर होते, काँग्रेसचं बहुमत होतं, ते वाटेल तसं संविधान तयार करू शकत होते पण त्यांना वाटेल तसं देखील करता येत नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज त्यांना भासली आणि म्हणून ही सगळी यंत्रणा जी आहे महाराष्ट्रातले सगळे नेते म्हणजे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, सखा पाटील, माळवणकर या सगळ्या नेत्यांना सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कामाला लावलं अक्षरशः. आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीचा प्रचार करा, त्यांना एखादी जागा रिक्त करून तिथून निवडून आणा पण ते संविधान सभेमध्ये असले पाहिजेत. आणि या संदर्भामधले सगळे पुरावे आहेत. स्वतः विद्युत चक्रवर्ती असं म्हणतात की नेहरू त्यांच्याकडून लिहून घेणार होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लिहू शकतात हे त्यांनीच यांना सुचवलं आणि म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती निवडून आणावं लागलं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता लोक सांगतात की BN राव हे संविधान त्यांनी तयार केलं, त्यांचा संविधान तयार करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. वाटा असू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये ते, कारण तेही कायद्याचे तज्ज्ञ होते. पण जर BN राव ही व्यक्ती इतकी महत्त्वाची होती तर BN रावलाच निवडून आणायला पाहिजे होतं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का निवडून आणलं गेलं. BN राव संविधान सभेचे सदस्य नव्हते, त्यांना एक सल्लागार म्हणून ठेवलेलं होतं. पण BN राव जर एवढे महत्त्वाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांऐवजी ते BN राव यांना निवडून आणलं असतं आणि ते संविधान सभेचे सदस्य झाले असते. पण त्यांना निवडून आणलं नाही, त्यांना संविधान सभेचं सदस्यत्वही दिलं नाही. पण तरीही लोक सांगतात की BN राव यांनी संविधान तयार केलं. जर असं असतं तर भारतीय संविधान सभेच्या संदर्भातले जेवढे काही खंड आहेत, डिबेटचे खंड आहेत, त्या डिबेटच्या खंडामध्ये BN राव यांचं नाव असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नसतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जनरल आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान निर्मितीमध्ये काय वाटा राहिलेला आहे आणि हा वाटा खूप महत्त्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं पंडित नेहरूंची जी इच्छा होती ती इच्छा संपुष्टात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. तुम्ही किती जरी सांगितलात की BN राव यांनी लिहिलेलं आहे पण कागद हे सांगतायत, पुरावे हे सांगतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाच्या संविधानाचे खरे निर्माते आहेत आणि तेच या देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.